नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीज बाय रेश्मा। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय। या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे आले लसूण पेस्ट, तेल, रवा, तांदळाचे पीठ, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, मीठ आणि एक लिंबू। आता एका प्लेटमध्ये 3 टीस्पून आले लसूण पेस्ट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 3 टीस्पून तिखट मसाला, मीठ चवीनुसार, 1 लिंबाचा रस। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात। आता स्वच्छ व साफ केलेल्या सुरमईवर हे मिश्रण मस्तपैकी लावून घेऊया। त्यानंतर आपण सुरमईला 20 ते 25 मिनिटांसाठी मॅरिनेट करत ठेवूयात। आता आपल्या सुरमईला फ्राय करण्यासाठी रवा व तांदळाची कोटिंग तयार करून घ्यायची आहे। यासाठी आपण 1 वाटी रवा घेत आहोत व तांदळाचे पीठ, हळद, तिखट मसाला, मीठ। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता गॅसवर तवा ठेवून तेल गरम करत ठेवूयात। सुरमईला दोन्ही साइडहून मस्त अशी कोटिंग लावून घेऊयात व तिला फ्राय करून घेऊयात। आता हे फ्राय केलेली सुरमई टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। गरमागरम आणि स्वादिष्ट सुरमई फ्राय तयार आहे। तुम्ही हा स्टार्टर म्हणून किंवा जेवणासोबत खाऊ शकता। तुम्हाला ही मसाला सुरमई फ्रायची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रेसिपीज बाय रेश्मा चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।